गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले जे काज मनी धरुनी। अर्जुना, ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून आम्ही तुला कर्माने सिद्ध होणारे जेवढे यज्ञ आहेत ते सर्व सांगितले। आता हे कृष्णाने सांगितलेले आहे ना, म्हणजे कृष्णाने कुठले यज्ञ सांगितले ते ईश्वराच्या यज्ञाचे स्वरूप सांगितलं। म्हणून ते काय सांगतात, ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून आम्ही तुला कर्माने सिद्ध होणारे जेवढे यज्ञ आहेत ते सर्व सांगितले। म्हणून माझ्या कर्मातनं सिद्ध होणारे सर्व यज्ञ मी तुला सांगितले। आणि कशासाठी? ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून। आता कृष्णाने कुठल्या प्राप्तीचा हेतू धरून हे सांगितलं असेल? अर्जुनाला, तेही 8व्या अध्यायाला बघा। हा म्हणजे कृष्णाच्या समोर दोन गोष्टी होत्या की अर्जुना, तू तुझं स्वतःला समजून घे। तुझा अधिदैवत जो आहे तो भ्रमिष्ट झालाय। तू माझ्या जाणीवेत ये, तुझा भ्रम निघून जाईल। पहिली गोष्ट हे तर सिद्ध करायला पाहिजे त्याला, आहे ना। म्हणून ही जवनिका तू फाडून टाक, हा पडदा तू फाडून टाक। तुझ्या माझ्यामध्ये जो भेद आहे, कारण तो मीच आहे असं सांगतोय मी, तुला वेगळा समजतोयस आणि मला वेगळा समजतो आहे, हा भेद तू काढून टाक हे सांगितलं। ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून, कारण ह्या प्राप्तीचा हेतू कृष्णाच्या मनामध्ये होता की अर्जुनाला माझा मय झाल्याशिवाय, म्हणजे मी मय झाल्याशिवाय, कृष्णमय झाल्याशिवाय, माझ्यासारखा अर्जुन झाल्याशिवाय तो युद्धच करू शकणार नाही। पण शेवटी त्याला ते प्राप्त करायचंय। कृष्ण काही अर्जुनाच्या जाणीवेपुरता थांबलेला नाहीये, त्याला वैश्विक जाणीवेतनं तो कार्य करतोय। त्याला धर्माची संस्थापना करायची आहे। शेवटी लक्षात ठेवा, अर्जुनाची फक्त एकट्याची संस्थापना करायची नाहीये, आलं लक्षात। त्यामुळे तो अर्जुन त्याचं साहित्य आहे असं म्हणून त्या साहित्याला या ज्ञान जाणीवेमध्ये ती जी दोघांची जी ज्ञान अज्ञानात जाणीवेतला ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान, ही जी त्रिपुटी आहे ही अर्जुनाची जेव्हा फुटेल, म्हणजे अर्जुन माझ्या ज्ञानमय होऊन जाईल, माझ्यातच एकरूप जेव्हा होईल तेव्हाच हे होणार आहे। म्हणून हे त्याचे प्रयत्न चालू आहेत सगळे। उगाच तो त्याला एवढं सांगत नाही तत्वज्ञान, आणि त्याचा फायदा आपल्याला करून घेता यायला पाहिजे असं आहे की नाही। म्हणून अर्जुना, ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले जे काज मनी धरुनी। म्हणजे आमच्या मनात जे धरून आम्ही हे तुला सगळं सांगितलं आहे ते तू बघ, ते सर्व सांगितलं बरं का। तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दावी जात असे। पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषयद्रव्यांची या आहुती देऊनिया। तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा होय।
म्हणजे सर्व जे जीव आहे, अगदी 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत, या सर्वांचा विसावा जो आहे तो मी आत्मस्वरूपातला त्यांच्यामध्ये वास करणारा असा आहे. आता 83 लक्ष योनींमधल्या जीव जे आहेत मानवा व्यतिरिक्तचे, त्यांना ती बुद्धीच नाही आहे. त्याच्यामुळे त्यातला कुठलाही जीव विसावल्या गेलाय असं दिसत नाही आहे ना. तिथं सर्व तडफड आहे, तिथं सर्व तडफड आहे. तीच भूमिका माणसाची सुद्धा आहे की ज्या माणसांमध्ये पशुत्वाची जाणीव जास्त आहे, तिथं पण तीच प्राणाची तडफड आहे जी इतर पशूंमध्ये आहे. म्हणून जो मानव म्हणून आहे, आणि त्यातही अर्जुना तू महामानव म्हणून माझ्या समोर उभा आहेस, तर असे जे मानव म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या जीवाची जी विसावा आहे तो मी आहे. म्हणून हे जे सर्व भक्त आहेत, हे जे मी अगोदर तुला सांगितले, अर्थार्थी वगैरे वगैरे सर्व, हे सर्व भक्त जे आहे, बद्ध, मुमुक्षु, अर्थार्थी वगैरे, हे सर्व भक्त जे आहेत, हे कशासाठी तडफड आहे यांची? त्यांच्या प्राणाची तडफड जरूर आहे, परंतु त्यांचा विसावा मी आहे. म्हणून जे अगदी बद्ध असतील पण माझ्या भक्तीत आहेत, पण मी त्यांच्यासाठी थोडा जरी अनुभव दिला तरी ते खुश होतात. त्यांचा विसावा मी आहे. अरे आहे की नाही? म्हणून तो सोडत नाही कोणाला, प्रत्येकाला आनंद देणार आहे. लक्षात घ्या, दुःख झालीत ना आनंद देणार पुढे, हे नक्की आहे. फक्त ते नियतीच्या चक्रावरती बसून त्याचं सगळं नियोजन असतं. म्हणून तो भक्ताला सांभाळणार नक्की आहे. मग तुम्ही बद्ध असा, काहीही हरकत नाही आहे, बद्ध असा, पण तुम्हाला त्याच्यातनं ईश्वर कळेलच असं नाही. ईश्वर अनुभव देऊन जाईल, पण तो ईश्वराने दिलेला अनुभव आहे असंही कळणार नाही, आहे की नाही? त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या अशा आहेत. काल माझ्याकडे त्या ज्यांचा प्रसाद दिला ना, त्यांची गोष्ट सांगितली का मी तुम्हाला? हां, तर त्याच्यामध्ये ती जी 3 माणसं आली त्यांच्या याच्यामध्ये भेटली, त्यावेळेला त्याच्या अगोदर केवढा आकांत केला असेल त्यांनी. आणि तशी परिस्थिती असते ना माणसाची, आर्त म्हणतात त्याला, आर्त भक्ती, शारीरिक जाणीवेतनं आलेली आर्तता असते, है ना. ती जी आर्तता आहे त्याला सुद्धा ईश्वर प्रतिसाद देतो, पण तो प्रतिसाद स्वतः ईश्वर येऊन देत नाही. ही अरेंज द थिंग्स, ही मॅनेजेस. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या मॅनेजमेंटला फार महत्त्व आहे ईश्वराच्या. म्हणून त्या योग्य वेळेलाच ते सगळं होत जातं. म्हणजे ईश्वराच्या भक्ताची काळजी ईश्वर बद्ध असला तरी अशा प्रकारेच घेतल्या जाते. म्हणजे काही ऑपरेशन असेल, काही असेल, तर योग्य डॉक्टर मिळणं, योग्य वेळेला परिस्थिती तयार होणं, त्या प्रकारच्या योजना असणं, हे सर्व. म्हणून आपण नियोजनाच्या भानगडीत न पडता ईश्वराला समर्पित राहून जे व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे ते बघावं आणि पुढे सरकावं, असं आमचे वडील म्हणायचे, आहे की नाही? त्यामुळे आपली वृत्ती समर्पितच ठेवावी. आता माझी सुद्धा एवढी मोठी ऑपरेशन झाली सगळी, पण याच्यामध्ये त्या व्यावहारिकदृष्ट्या जे योग्य वेळ होती, दिवस होता, त्या वेळेला डॉक्टरांनाही अवेलेबिलिटी पाहिजे आजकाल. ते काय तुमच्या अवेलेबिलिटीप्रमाणे ते काय करणार नाही आहेत, पण हे सगळं ईश्वरच मॅनेज करतो. योग्य डॉक्टर मिळणं आहे ना. आणि नंतर काय होतं, त्या डॉक्टरांची आपली ओळखसुद्धा नसते खरं तर. आता माझं जे चेहऱ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये मला माहिती पण नाही ते श्रीरंग पंडित कोण, कुठले, काय. तेवढ्या काळापुरतं तो माणूस माझ्यासमोर आला, पुढे आता काही संबंध नाही. पण म्हणजे हे नियोजन जे झालं सगळं असेल ते भले आमच्या चुलत भावानी केलं असेल, परंतु त्यांनी केलं असं तरी त्याला करण्याची बुद्धी कोणी दिली असा विषय येतो तिथं. आणि त्या सगळ्या परिघामध्ये आपल्याला काहीच त्रास झाला नाही.
मग ही जी अनुभूती आहे हे ईश्वराच्या नियोजनाशिवाय होत नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणून हा अनुभव घ्यावा लागणार ना. आणि हे सगळं जपाचं सामर्थ्य, नामाचं सामर्थ्य हे सगळं आहे. हे कोणी श्रीराम जयराम म्हणत असतील, कोणी हनुमंताचा जप करत असतील, पण जप हा जपच आहे शेवटी, आहे ना. म्हणजे ते नामाचं महत्त्व आहे असं मला म्हणायचं आहे. मग ते जरूर त्याचा उपयोग होतो. असो, म्हणून कुठे गेलं ते, म्हणून जीवांना म्हणजे ज्याची प्राप्ती झाली असता जीवांना संसार दुःखाचा विसर पडतो, लक्षात. व हाच नैष्कर्म सुखाचा म्हणजे कर्मरहित असा ब्रह्मसुखाचा ठेवा होय. पण अर्जुना, मी तुला स्पष्ट करून दाखवित आहे. प्रथम वैराग्यरूपी लाकडांचा पूर्ण पुरवठा करून इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा व मग त्यात विषयरूपी द्रव्याच्या आहुती द्याव्या. आता इथं काय झालंय माहिती आहे का, तो हा आदियज्ञ सर्व जीवांचा विसावा होय. म्हणून आपल्याला सतत आत्मजाणीवेत जायचे, ही ध्येयाची तडफ लागणार आहे, याच्यासाठी अनुताप लागणार आहे, ध्येय लागणार आहे. आणि त्याप्रमाणे साधनेचं अग्निहोत्र पेटवावं लागणार आहे सातत्याने. म्हणजे ज्याची प्राप्ती झाली असता जीवांना सुखदुःखांचा विसर पडतो. म्हणून आपल्या जीवाला त्या आत्मजाणीवेत नेलं तर सुखदुःखांचा विषयच येत नाही, विसर पडतो असं म्हणू. व हाच नैष्कर्म सुखाचा म्हणजे कर्मरहित अशा ब्रह्मसुखाचा ठेवा होय. आता इथं भगवंतानी बरोबर नैष्कर्म्य आणलं बघा, आहे की नाही. नैष्कर्म्य का आणलं, कारण कर्मबंध पडला नाही पाहिजे. जो विषय अगोदरच्या अध्यायातनं घेतला गेलेला आहे त्याचा परिपाक तू जर या प्रकारे अधियज्ञाच्या भूमिकेमध्ये जायची इच्छा धरशील तर तुला कर्मबंध पडणार नाही. तो विषय संपला तुझा, संचिताचा संपवला की नाही आम्ही. तो कर्मबंध पडणार नाही. म्हणून नैष्कर्म्य सुखाचा, म्हणून माझ्याकडनं कर्म हे कुठल्याही इच्छेशिवाय व्हायला, माझी इच्छा एकच, ईश्वर प्राप्ती. या एका जाणीवेतनंच कर्म होणार, मग ते निष्कर्मच असतं असं त्यांना म्हणायचं. असा ब्रह्मसुखाचा ठेवा होय. पण अर्जुना, तरीही मी तुला स्पष्ट करून दाखवित आहे. आता ते काय स्पष्ट करून दाखवत आहे ते खूप सुंदर आहे. प्रथम वैराग्यरूपी लाकडांचा पूर्ण पुरवठा करून, वैराग्यरूपी लाकडाचा पूर्ण पुरवठा करून इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा व मग त्यात विषयरूपी द्रव्याच्या आहुती द्याव्या. प्रथम तीव्र विषय वैराग्य संपादन करावे असा त्याचा अर्थ होतो. आता वैराग्यरूपी लाकडांचा, वैराग्यरूपी लाकडं म्हणजे काय की आपल्याला ज्या ज्या इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला नाही म्हणायला शिकायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीला नो म्हणणं हे वैराग्य आहे. हे मी मागे सुद्धा एकदा सांगितलेलं आहे. म्हणजे हे आता खूप अधोमुखी जेव्हा आपली वृत्ती असते जास्त तेव्हा नो म्हणता यायला पाहिजे. नाही, मला हे नको, मला ते नको, हे आज नाही, आज उपास, आता उद्या आहेच उपास एकादशीचा, आहे की नाही, हे नको. मग प्रसाद काय, काहीच नाही आणायचा. नो प्रसाद, कडक पाणी पाहायला द्यायचं फक्त प्रत्येकाला. पाहिजे असेल तर गंगाजल तीर्थ आहेच आपल्याकडे. हे म्हणजे सांगण्याचा हेतू माझा असा की या गोष्टी आपल्या स्वयंभू जाणीवेतनं आपण जेव्हा वापरायला लागतो तिथं वैराग्य ऑटोमॅटिक तयार होतं. आणि हे तयार करावं लागतं. आणि आपल्याला जास्तीत जास्त ज्याची आवड आहे त्याला ईश्वर आपल्याकडे बघत असतो की तुम्ही त्याला नाही कसं म्हणता. ही आपली परीक्षा असते. आणि ते तुम्ही नाही म्हणू शकत नसाल तर तो नाही म्हणायला लावतो तुम्हाला. इतकं भयंकर आहे तुम्ही जर भक्त झालात त्याचे तर. इतकं वाईट आहे. वाईट म्हणजे तो तर करायलाच लावतो, तो सोडत नाही. ते तसंच करायला लावणार तो. दुसरं काही तिथं पर्यायच नाही राहत काही तुमच्या हातात.
असं आहे. म्हणून प्रथम वैराग्यरूपी लाकडांचा पूर्ण पुरवठा करून, म्हणून हा पूर्ण पुरवठा व्हायला पाहिजे वैराग्याची लाकडांचा. इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा व मग इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा व त्या विषयरूपी द्रव्यांच्या आहुत्या द्याव्या. म्हणून ते आले, कुठली इच्छा वासना काय जे काय आपल्या इच्छा असतील त्या आल्या की लागलीच त्या लाकडामध्ये घालून टाकता यायला हवी, तो प्रज्वलित करावा लागणार आहे. म्हणून वैराग्य ही जी भूमिका आहे ना, ही खूप महत्त्वाची आहे आणि ही गुरुकृपेशिवाय येत नाही. म्हणून गुरुच्या सान्निध्यात राहण्याचं महत्त्व जे आहे ना, ते नेमकं याच्यात आहे की जी व्यक्ती गुरुच्या सान्निध्यात सतत आहे त्याच्यामध्ये वैराग्य आपोआप शिरायला लागतं. आपोआप, त्याला काही जास्त साधना करावी लागत नाही. त्याच्या वृत्तीच तशा होतात. ॲटोमॅटिक त्याला ते हवं नको काय ते त्याप्रमाणे चालतं, त्याचं सगळ्या गणितं ॲटोमॅटिक होतं, आहे की नाही. म्हणून सतत पांडुरंगाची उपासना, सतत तुकाराम महाराज पांडुरंगाच्या सन्निध होते. का होते? कारण त्या जाणीवांमध्ये राहिलं ना की विषय वासना वगैरे हा विषयच येत नाही ना काही पुढे. का हे सगळं सगुणाचं सगळं उभं करायचं मंदिर? आल्याबरोबर आपली जाणीवच तयार होते. नाही, इथं जरा इथं येऊन कोणी बसून दारू पिऊ शकेल का? तुम्ही मला सांगा, आहे की नाही. म्हणजे ही ॲटोमॅटिक होणाऱ्या गोष्टी आहेत या. ॲटोमॅटिक नॉनव्हेज येणारच नाही घरात कधी. ही ॲटोमॅटिक घडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून त्याचं सान्निध्य तितकं महत्त्वाचं आहे. आणि त्यात ते मनात भरून व्हायला लागलं तर अधिकच त्याचा सुगंध आहे त्याचा. मग तिथं एवढी जी कठोर वाक्य आहेत, वैराग्यरूपी लाकडं आणा, हे करा ते करा वगैरे, आहे सिंपल आहे, असं आहे. लक्षात ते उदाहरणं म्हणून दिलेली आहेत त्यांनी, जे ती महत्त्वाचीच आहेत. म्हणून पुढे बघू आता. तेथ मग वज्रासन तेची उर्वी, बरं का, शोधिनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराच्या, तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचेनी पवाडे, पूजी जती उदंडे युक्ती घोषे. बघा हां, म्हणून मग वज्रासन घालून काय म्हणतात ते बघा. मग वज्रासन हीच पृथ्वी, वज्रासन हीच पृथ्वी ती शुद्ध करून घेऊन. कारण आता कसं झालं, आता हठयोगाची भूमिका सांगितल्या गेलेली होती इतक्या वेळा, परंतु इथं हठयोगाला फाटा दिलेला तुम्हाला दिसेल बघा. म्हणजे यमनियम सगळे झाले ना सांगून. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलं, वैराग्य तू अशा रीतीने वाढव. इथं यमनियम नाही सांगितलेले त्यांनी. इथं वज्रासन घालून मग खालती तिथं तुझं ते माकड हाड आण, मग तिथं चिमटा बसेल आणि मग ती कुंडलिनी वर जाईल वगैरे वगैरे. नथिंग डुईंग. वज्रासन हीच पृथ्वी, लक्षात. ती शुद्ध करून घेऊन, ती शुद्ध कर म्हणजे चांगली जागा निवड थोडक्यामध्ये, जिथं डास चावणार नाही, साप येणार नाहीत. पण शेवटी साधायचं आहे ते, आहे ना. म्हणून तुकारामांना काही वाटलं नाही. विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा ना आवडे त्याला, हाण मारून टाक, संपला विषय. कारण तुझं ध्येय काय आहे ते आहे. कारण तो विंचू जर तू तसा देवाने पाठवला, मग मला चावू दे वगैरे असं म्हणत बसशील तर काय उपयोग आहे का त्याचा? तो चावणारच आहे, त्याची वृत्ती आहे ती, त्याला अक्कल नाही आहे, त्याला काही ईश्वर प्राप्ती करायची नाही आहे विंचवाला, आहे ना. म्हणून म्हणतात ते. मग वज्रासन ही पृथ्वी ती शुद्ध करून घेऊन तेथे शरीररूपी मंडपात मूळबंध रूपी उत्तम स्थंडिल किंवा ओटा रचावा. बघा म्हणून मेडिटेशनची ही स्थिती आहे. म्हणून चांगल्या जागेवर बसा. त्याच्यानंतर थोडक्यामध्ये मूळबंध रूपी उत्तम स्थंडिल. मग मूळबंध जो आहे हा मूळबंध कुठं घातला गेला पाहिजे, तर आपल्या अंतरंग चतुष्टयाची बैठक नीट करा. लक्षात घ्या, तिथं मूळ कुठं आहे आपलं ते शोध, असं सांगितलं जाते. म्हणून
त्यांनी कुठे गेलं ते मूळ बंद रूपी उत्तम स्थंडिल किंवा ओटा म्हणजे फाउंडेशन तिथं तयार करा. म्हणजे काय करावं लागणार आहे? फाउंडेशन तयार करायचं म्हणजे काय? श्रवण मनन चिंतन सत्संग, नेमक्या प्राणाची साधना मी कुठली करतो, कशी करतो, तिचा नियम, तिचं टाइम टेबल, हे सगळं ही सगळी बैठक आहे. आणि ही बैठक केल्याशिवाय मन बुद्धी चित्त अहंकार याच्यावरती तो प्रभावच तयार होणार नाहीये. नाही तर तुम्ही नुसती पूजा कराल, निघून जाल, बाहेर जाल, कोणाला लोकांना आपल्या मनाविरुद्ध वागणाऱ्या लोकांना लागलीत बोलायला सुरुवात कराल, वेडोवाकडं बोलाल, चांगली माणसं भेटली तर चांगलं बोलाल, पण स्वतःचा शहाणपणा दाखवतच राहाल. ही वृत्ती राहते ना, कारण इथं ही मूळ बैठकच तयार नाही केलेली. नुसतीच पूजा करतोय, त्याचा उपयोग नाही होत, नुसताच जप करतोय. म्हणून त्यांनी हे सांगितलंय की याच्यामध्ये तेथे इंद्रिय रूप पुष्कळ द्रव्याच्या साह्याने संयमाग्नीची, संयम म्हणजे धारणा ध्यान समाधी हे तिन्ही एका ठिकाणी करणे, याची कुंडे युक्तिरूप म्हणजे नियमित आहार विहार रूप मंत्राच्या घोषाने दीर्घकाल पूजावी. आणि दीर्घकाल सांगितलेलं आहे. म्हणून ही जी पूजा आहे ही रोजच्या रोज व्हायला पाहिजे. एक एक तप किमान याच्यात जायला पाहिजे अशा पूजेमध्ये. म्हणजे ती मन बुद्धी चित्त अहंकार हे इतकं काही ग्रॉस एकजीव होऊन जातं. म्हणजे त्यांची एकतानता व्हायला पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार, अहंकार ईश्वर, बुद्धी ईश्वराची, मन ईश्वराकडेच, त्याच्यामुळे चित्त ईश्वरमयच होतं. हे सगळं इतकं एकतेत येतं कारण विभाजित झालंय ते तिथं झालंय. मूळ बंध तिथं पडलाय ना, कारण बुद्धीत भेद आहे. बुद्धी देहबुद्धीत आहे. कोणामुळे? मन आणि बुद्धीमुळे. आत्मबुद्धीत का जात नाही? कारण ते आकर्षण खालती आहे, शरीराकडे आहे. म्हणून त्यांना त्या घोषामध्ये सतत घालायचं. नाभी पासून चलावरती चलावरती असं ढकलत राहावं लागणार आहे आपल्याला. ही साधना तिथं करावी लागेल. मंत्राच्या घोषाने दीर्घकाल पूजावी. मग मन प्राण संयम हा जी हवन संपदेचा संभ्रम येणे संतोष विजय निर्धुम ज्ञाना नळ ऐसे नी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. म्हणून मग मन व प्राण यांचा निग्रह हा त्या हवन संपत्तीचा समारंभ होय. मन व प्राण म्हणजे प्राणावरती मन स्थिर करायचं आहे, लक्षात घ्या. आणि याचं हवन हा जो अग्नी पेटवला आहे ना आपण खालनं, एक लक्षात घ्या, हा विषय उद्या मी जास्त चांगला सांगेन तुम्हाला. आलं लक्षात? माझ्या मनामध्ये हा विषय उद्याचा आहे. कारण जे हवन कुंड आहे ना आपलं, ते तिवटीवर त्रिकोणावरती आपल्या खाली पेटतंय. आणि मग याच्यामध्ये जो अग्नी पेटवला जातो आहे, या अग्नीचे 4 भाग आहेत. आणि त्या 4 भागांच्या मधनं चंद्रनाडी आणि सूर्यनाडी फिरतीये. आणि याच्या मधनं चंद्रनाडी आणि सूर्यनाडीच्या मधून वरती सुषुम्ना नाडी आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे हवन करायला पाहिजेत हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ती गोष्ट आपल्यामधले जे विविध अग्नी म्हणून जे सांगितलेले आहेत त्याचा विषय आपल्या मूलाधार चक्राच्या तिथं हे अग्निमंडल असतं. ते 3 त्रिकोणी असं अग्निमंडल असतं. आणि त्याच्यातनं हे अग्नी म्हणजे कसं, तुम्ही अग्नी म्हणजे लागले जातो होम पेटलाय वगैरे असं नाही. या जाणीवांचा भाग आहे हा सगळा. आलं लक्षात? आणि हा ज्ञान जाणीवांचा भाग येतो. म्हणून ज्ञानाला अग्नी म्हटलेलं आहे. आलं लक्षात? कारण सर्व घनता जी तयार होते ती तेजातनं येते, अग्नीतनं येते, प्रकाशातून येते. म्हणून कुठलाही विचार
हा प्रकाशित जाणीवेमध्ये असतो आणि तो प्रकाशामधनच घनतेत येतो. म्हणून मनाला प्रथम प्रकाशपूरित मनाच्या अवस्थेत घालावं लागतं, तेव्हा वैश्विक अपरेमध्ये असणाऱ्या प्रकाश योजना कळायला लागतात आणि मग त्याच्यावरती स्पंद आहे म्हणून स्पंदातनं प्रकाश तयार होतो. लक्षात घ्या. आणि प्रकाशातनं घनता येते, म्हणजे ते अग्नी. म्हणून हा ज्ञानाग्नी पेटवावा लागतो, लक्षात ठेवा. म्हणून त्यात हा जो ज्ञानाग्नी आहे याच्यामध्ये आपण जर जे अग्नी मानल्या गेलेले आहेत, जे गोरक्षनाथांनी सांगितलेले आहेत, ते अग्नी कसे आहेत बघा. ते काय म्हणतात, अग्नि ही जोग, अग्नि ही भोग, अग्नि ही हरै 64 रोग, जो इही अग्नि का जाणे भेव, सो आप ही करता आप ही देव. हा म्हणजे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, संसारातील भोगाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आरोग्यासाठी अग्नी हा आधार असतो की नाही. अग्नीमुळे 64 रोगांचे हरण होते. नाडीशुद्धीमुळे प्राणवायूच्या प्रवाहामुळे अग्नी प्रज्वलित होऊन तो योगी जीवनमुक्त होतो. आता हा अग्नी म्हणून ज्ञानाग्नीचे निमुखे, जेणे जाळली कर्मे आशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू, असं ज्ञानदेव का म्हणतात, ते या अग्नीच्या ह्याच्यामुळे. तो अग्नी कसा आहे बघा. तर हे जे अग्निमंडळ आहे याच्यात जे बेसला जो आहे तो मूळ अग्नी आहे, की ज्याच्यातनं आपलं शरीर निरोगी राहतं. गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे बघा. म्हणजे शरीर निरोगी राहण्यासाठी या अग्नीची गरज आहे. नाहीतर म्हणून काय खाणं, आहार विहार नियम हे सगळं कशासाठी आहे, तर हा अग्नी नीट प्रज्वलित होण्यासाठी. आणि याच्यासाठी ज्ञान लागतं. तुम्ही काय, शरीर ईश्वराने दिलंय, तुम्हाला नाही दिलेलं, तुमचं नाही आहे ते. ही भूमिका तयार करावी लागणार आहे. म्हणून माझ्या शरीराच्या आत जे जे मी घालतो ते मी ईश्वराच्या हक्कावरती गदा आणत असतो असं समजून खावं लागणार आहे. केवढा यम आला ना. हा मूळ अग्नी. म्हणून शरीराला नेमकेपणाने काय हवं आहे ते डॉक्टराला विचारून खावं, काहीही हरकत नाही. डाएट जरूर करा, कारण आपल्या मनाला काही खावंसं वाटतंय, काही प्यावंसं वाटतंय आहे ना. मग त्या मनाला काय अर्थ राहिला का. मग त्यांनी या मूळ अग्नीवरती परिणाम होतो आणि शरीराला त्रास होतो. सगळं आयुर्वेद याच्यावर बसलेलं आहे बघा, हा मूळ अग्नी. त्याच्यानंतर मग पुढचा जो आहे तो भुजंगम म्हटला जातो. भुजंगम तो भुजंगासारखाच चालतो. आणि लक्षात, तो जो आहे तो जो अग्नी आहे तो प्राण आहे. म्हणून त्या प्राणाला स्थिर करावं लागतं, कारण त्याचं स्वरूपच भुजंगासारखं आहे. आणि तो भुजंग आपल्याला वरती न्यावा लागतोय, वरपर्यंत न्यावा लागतो, आहे की नाही. आणि त्याचं म्हणून तुम्ही एका विशिष्ट जाणीवेपर्यंत आलात, बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण विशुद्ध चक्राच्या पुढे आलात की हा भुजंग जो आहे तो थेट ईश्वराकडे जातो. कारण काय आहे, त्या विष्णूचं वाहन गरुड आहे. हा म्हणून हा खाणं आलेला जो प्राण आहे त्याला तो गरुड खाऊन टाकणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिक इंद्रियांवरती कंट्रोल तयार होते. लक्षात आलं का. म्हणून हे कसं बघावं लागणार आहे बघा आपल्याला. म्हणून गरुड ध्वज जो देवळात उभा असतो की नाही, आहे की नाही, तो आपल्याला उभा करावा लागणार आहे याच्यामध्ये. हा आपल्या आतमध्ये आहे. असो, म्हणून हा भुजंगम जो आहे हा अग्नीच आहे आणि याच्यातनं प्राण स्थिर होतो. त्याच्या पुढे जो अग्नी आहे तो रुद्र म्हणून अग्नी आहे. बघा आता कसे तुम्ही बरोबर विशुद्धात येता. म्हणून वैराग्य, संन्यास आणि बाह्य सुखाचा नाश इथे या विशुद्धात आल्याशिवाय होतच नाही.
लक्षात आलं का? म्हणून हा जो रुद्राग्नी आहे हा महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर कालाग्नी आहे. कालाग्नी म्हणजे की ज्याला या संपूर्ण, एकदा तुम्ही विशुद्धाच्या वरती आलात की जवळजवळ मायेच्या स्पर्शाच्या पलीकडे जायला लागतं आणि तिथं या काळावरती अधिष्ठित असणाऱ्या सर्व नियतीचं ज्ञान व्हायला लागतं. ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतो ना आपण, कारण आता आपण आज्ञाचक्रापर्यंत येऊन पोचत असतो. त्यामुळे इथं त्रिभुवनाचे ज्ञान होतं काळाग्नीतनं आणि पुढे ब्रह्माग्नी जो होतो तो आत्मज्ञानापर्यंत पोचतो आणि तिथंच विवेक आणि वैराग्य सिद्ध झालेलं असतं. म्हणून हे जे आहे ना, हे अत्यंत सुंदर असं गणित आहे. हे अग्नीचं मंडन आपल्यामधलं असणारं. आणि पुढे ते काय म्हणतात, मन व प्राण यांचा निग्रह हा त्या हवन संपत्तीचा समारंभ होय. आता लक्षात आलं असेल हा कालाग्नी कशा प्रकारे हवन करतो ते. त्याने धूररहित स्वच्छ ज्ञानाग्नी संतुष्ट करावा. म्हणून ज्ञानाग्नीचा धूर नाही आहे कुठं, बाकीच्या सगळ्याचा धूर येतो बघा, आहे की नाही? हां, त्याच्यामुळे जिथं धूर तिथं लक्षात घ्या आसक्ती आहेच. जिथं धूर तिथं आसक्ती आहे. म्हणून अग्नी जर पूर्ण ज्वलन झालं असेल तर धूर येत नाही. बघा तुम्ही, त्याच्यात धूर येत नाही. तर ही जी गणित आहेत ही समजून घ्यावी लागणार आहेत आपल्याला आणि ही नेचर आहे हे सगळं. आणि याच्यातनं पुढे ते जातात अशा रीतीने त्याने धूररहित स्वच्छ ज्ञानाग्नी संतुष्ट करावा. अशा रीतीने द्रव्य कर्म वगैरे सर्व ज्ञानाच्या ठिकाणी समर्पण केले जातात व मग ज्ञानही ज्ञेय परब्रह्मात नाहीसे होऊन केवळ ज्ञेय स्वरूपच उरते. ते ज्ञेय स्वरूप जे आहे ते म्हणजेच मी अधियज्ञ आहे असं ते म्हणतात पुढे. असो, परंतु हे सर्व म्हणजे हा संपूर्ण अग्नीचा विषय त्यांनी सांगितला आहे. आणि पुढे ते काय म्हणतात, ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते नेई हारपे पाठी नेयची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञ तया नावगा अधियज्ञ ऐसे बोलला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते. म्हणून त्या ज्ञेयाला अधियज्ञ म्हणतात असे भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत. तोच अर्जुन अतिबुद्धिमान असल्यामुळे त्याला ती स्थिती प्राप्त झाली. तर अधियज्ञापर्यंत जाऊन बोलतो. बघा, आपण हे सुद्धा अग्नीचं सांगतो, आपण ॲटोमॅटिक तिथपर्यंत पोचतो, सहजपणे जातो त्याच्यातनं. म्हणून हे देवाला समजले म्हणूनच भगवान म्हणाले, बघा आता हे मी पुढचं वाचलं जरा. असो, हे जाणोनी म्हणतले देवे पार्था परिसत आहासी बरवे या कृष्णाची या बोला सेवे येरू सुखाचा जाहाला देखा बाळकाची या धनी धाईजे का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे हे सद्गुरूंची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. बरं का, त्यांनी हे देवाला समजले म्हणूनच भगवान म्हणाले, अर्जुना नीट लक्ष देऊन ऐकतोयस ना, कारण तो गेला अधियज्ञात. बरं का, ऐकतोयस ना. हे श्रीकृष्ण बोल ऐकून अर्जुन साहजिकच अतिसमाधान पावला. म्हणजे तो किती कॉन्सन्ट्रेशनने ऐकतोय ते त्या लक्षात आलं. पहा, आपल्या मुलाला सुखसंपन्न पाहून आपल्याला कसे सुख वाटते हे त्याच्या आईलाच माहीत, किंवा शिष्य कृतार्थ झाला असता श्री गुरुला कसा आनंद होतो हे एका सद्गुरूलाच माहिती आहे ना. म्हणून हे ज्ञान जेव्हा कृष्णाने दिलं असेल आहे ना की नाही, तर ते कशा स्वरूपातलं दिलं आणि कुठं घेऊन गेला अर्जुनाला खाडगिनी एकदम कुठे गेला. आणि तेव्हा ते काय म्हणतात बघा, अंतकालेच मामेव
नाही, हे थोडंसं घेऊ आणि मग करू. म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समा तसे परिबुद्धी सावरूनी देवे. मग पिकली या सुखाचा परिमळ का निवली या अमृताचा कल्लोळ. तैसा कोवळा आणि रसाळ बोल बोलिला म्हणे परिसणे यांच्या राया. आई के बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया. तेथ जाळीते तेही जळे. म्हणूनच अर्जुनाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून आले व मावेनासे झाले श्रीकृष्णाच्या ठिकाणी. पण भगवंताचे अष्टसात्विक भावात बुद्धी विरू न देता सावरून धरली. असं कृष्णाचा अष्टसात्विक भाव. कॅन वी इमॅजिन आहे की नाही. कसलं भारी असतं ना हे. गणितच खूप भारी असतं. म्हणून आपली पदवी इतरासी देत तो गोसावी, तो श्रीकृष्ण आहे. खरा गोसावी कृष्ण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी अर्जुनाला ती पदवी तो देऊ इच्छित आहे बघा, आहे ना. असो म्हणून मग जणू काय पिकलेल्या सुखाचा सुगंधच किंवा थंड केलेल्या अमृताची लहरीच अशा मृदू आणि रसाळ शब्दाने भगवान अर्जुनाला बोलू लागले. भगवान म्हणतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा बापा अर्जुना, असा ज्ञानाने मायेचा नाश झाला की मायेचा नाश करणारे ज्ञानही नाश पावते. म्हणून मायेचा ज्ञान नाश करणारे ज्ञानही नाश पावते. म्हणजे इथं किती स्पेसिफिक सांगितले बघा. म्हणून या ज्ञानाने तू तुझी अविद्या अज्ञान घालव आणि हे तू घालवलं की जे तुला ज्ञान दिले तेही नाश पावतं. आणि म्हणून ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असणारा मी जो अधियज्ञ आहे तो तुला भेटू शकतो. म्हणजे ज्ञानातही मी नाही आहे. किती स्पष्ट केलेलं आहे बघा थोडक्यात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्र संशय. म्हणून मरणसमयी माझे स्मरण करून जो देह सोडतो व जातो तो माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावतो, यात मुळीच संशय नाही. हा श्लोक आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ. पण तत्पूर्वी हीच अनुभूती तुम्हाला माहिती आहे, हीच अनुभूती तुकारामाने सांगितलेली आहे. पण ती इथं विशद करणं फार महत्त्वाचं आहे म्हणून मी ती सांगणार आहे परत. जरी रिपिटेशन असलं तरी हरकत नाही आहे. तो जपच आहे असं समजा. पुण्याच्या त्या वैकुंठ स्मशानभूमीत लिहिलेलं आहे. किती लोक वाचतात मला माहिती नाही, परंतु हे तुकारामाने पण हेच सांगितलेलं आहे जे भगवान. आणि तुकारामाने नुसतं सांगितलेलं नाही आहे, त्यांनी ती साधना केली आहे. हे काय होतं, हे आपण नुसतं ऐकतो वाचतो पण ही साधना म्हणून घेत नाही कधी. तर तुकारामांनी कशी केली बघा. म्हणून अंतकालेच मामेव असं म्हटलंय त्यांनी. पण हा अंतकाल सतत आपल्याबरोबर असला पाहिजे असं रामदास स्वामी म्हणतात. मरणाचे स्मरण बसावे. म्हणून आपण नेहमी म्हणतो रोज मरून बघा. उठायला उशीर झाला तरी चालेल पण मेलेल्यासारखे झोपा. रोज मरून बघा. लक्षात. परंतु तुकाराम काय म्हणतात, त्या तुमच्या मरण्यामध्ये हे तुम्हाला साधलं पाहिजे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षियेला ठाव स्मशानीचा. म्हणून मानसिकता ही स्मशानाच्या जाणीवेत गेली पाहिजे. तिथं वैराग्य आहे. लक्षियेला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदीन काम क्रोध माया. मग स्मशानामध्ये काय होणार, काम क्रोध माया. कारण तिथं काहीच नाही मिळत आहे की नाही. बाकीचे मेलेले बघत बसावं लागणार आहेत आणि कसे जळतायत आणि जे जाळल्या गेलेले ते कुठे तेच कळत नाही. आणि परत जे जाळल्या जातं ते राखून जाते आणि जे ज्याचं होतं त्याला त्याचा काहीच उपयोग नाही राहिलेला. हे एवढं त्याच्यामध्ये. म्हणून रडती रात्रंदीन काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. आलं लक्षात. ते झालं ना सगळं. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी.
हे जे सांगितलं आहे, जे गोरक्षनाथांनी सांगितलं तेच तुकारामाने अनुभवलं. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फोडिला चरणी. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. म्हणून हे जे महावाक्य जे आहे, ज्याच्यातनं हे सर्व निर्माण झालं, अगदी संपूर्ण हा जवनिका फाटेपर्यंतची ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या या महावाक्यामुळेच ती जवनिका फाटू शकते, ज्याला गुरुवाक्य असं म्हटलं जातं. ओम तत्वम सोहम सहा, हे गुरुवाक्य लक्षात ठेवा. आणि याच्यातनंच ती जवनिका फुटल्या जाते किंवा फाटल्या जाते. म्हणून महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि तिथं कळलं मी ब्रह्म आहे, मीच अधियज्ञ आहे, मीच आत्मा आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ती इथं झाली. मग महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिलांजली कुळ नाम गोत्रासी. एकदा ती स्थिती प्राप्त झाली की कुळ काय नाम काय याला काय लॉजिक राहत नाही, आहे की नाही. म्हणून दिली तिलांजली कुळ नाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. म्हणून ज्या ज्या अबकड तुकड्यातनं आलेला आहे त्या त्या तुकड्यांमध्ये ते विभाग करून पाठवून दिलं. तुका म्हणे झाली रक्षा आपयाप. आणि ही रक्षा या ज्ञानाग्नी पेटवल्यामुळे आपोआप झाली. उजळीला दीप गुरुकृपे. म्हणून हा गुरुकृपेचा दीप उजळल्या गेलेला आहे. तर अशा प्रकारची हे साधनेचं अत्यंत मनोहरी असे चित्र भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. आणि ते स्वतः अर्जुन पण त्याच्यामध्ये तल्लीन होऊन गेले. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.